नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ऑप्शन बाईंगच्या कोर्समध्ये स्वागत आहे. आपण आज एपिसोड 4 बघणार आहे, ज्यामध्ये आपण ऑप्शन प्रीमियम कसा बदलतो त्या ठिकाणी बघणार आहे. तर बघा, हे सर्वात महत्त्वाचं पार्ट आहे. जर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बाईंग जर समजून घ्यायचं असेल, एकमेव हा टॉपिक आहे. हे समजल्यानंतर तुम्हाला ऑप्शन बाईंग समजणं थोडंसं इझी जाईल. तर बघा, मार्केट चे पॉइंट आहे, म्हणजे मार्केट वरती जात आहे आणि ऑप्शनचं जे प्रीमियम आहे ते कमी होत जातं. त्यामागचं कारण कोणतं आहे ते तुम्हाला माहित नसेल, तर नेमकं कारण ते असतं टाइम व्हॅल्यू आणि इम्प्लाइड व्हॅलिडिटी आणि ऑप्शन ग्रीक हे त्यावर इम्पॅक्ट करत असतात. त्यामुळे जे ऑप्शनचे प्रीमियम आहे ते आपल्याला मार्केट डायरेक्शन नुसार कमी जास्त होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्यामध्ये कुठलं कारण आहे तर आपण समोर बघणारच आहे. बघा बघा, ऑप्शनचं प्रीमियम दोन घटकावर अवलंबून असतं. एक म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि दुसरं असतं टाइम व्हॅल्यू. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय? तर बघा, एक बिस्किट, समजा एक एक्झाम्पल देतो. एक बिस्किटचं पॉकेट तुम्ही खरेदी करायला जाता. मार्केटमधून, शॉपमधून तुम्ही खरेदी करता. ठीक आहे. तर ते समजा की ₹10 असेल बिस्किटचा पुडा. बिस्किटचा पुडा हा ₹10 असेल. परंतु त्याची ऍक्च्युअल जी व्हॅल्यू असते ते ₹7 असते आणि त्यावर सर्व्हिस चार्ज लावलेला असतो ₹3. एक्स्ट्रा ₹3 लावले असते. म्हणजे त्याची टोटल जी व्हॅल्यू आहे, प्रॉफिट काढून वगैरे सर्व काढलं तर त्याचे ₹10 आहे. मार्केटमध्ये ती ₹10 ला आपल्याला भेटते दुकानदाराकडून. तर बघा, ऍक्च्युअली मध्ये त्याची रिअल व्हॅल्यू किती आहे? ₹7. हे तुम्हाला लक्षात आलं? ऍक्च्युअली मध्ये रिअल व्हॅल्यू त्याची काय आहे? ₹7. परंतु त्यामध्ये जर दुकानदाराचा नफा, त्यासोबत वाहन खर्च, उत्पादन म्हणजे आणण्या-नेण्याचा खर्च, ते सगळं काढलं तर ते असतं ₹3. मग या ठिकाणी समजा की हे जे ₹3 आहेत तेच म्हणजे समजा की टाइम व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याला वाहन खर्च, येण्या-नेण्याचा खर्च, दुकानदाराचा नफा हे म्हणजे टाइम व्हॅल्यू आणि जे ₹7 आहे ते म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. म्हणजे रिअल व्हॅल्यू म्हणजे किती ती वस्तू बनलेली आहे ऍक्च्युअली मध्ये ते सांगणारं जे आहे ते ₹7. आता या ठिकाणी हे कन्सेप्ट कळलेली असेल की इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय? इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्या ठिकाणची रिअल व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यू म्हणजे डे बाय डे नुसार त्यामध्ये असलेली जी हवा आहे किंवा जे एक्स्ट्रा कॉस्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? टाइम व्हॅल्यू. ठीक आहे. आता ते टाइम व्हॅल्यू काय आहे ते समोर सांगणारच. ठीक आहे. इतकं तुम्हाला कळलं म्हणजे तुम्हाला थोडंफार कळलं. तर बघा, त्या अगोदर तुम्हाला एक चार्ट दाखवतो. तर बघा, हा ऑप्शनचा चार्ट आहे. दोन कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्या, कारण ते समोर तुम्हाला महत्व आहे. जे मिडलमध्ये दिलेलं आहे स्ट्राईक प्राइस, मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे. हे मिडलमध्ये दिलेलं आहे सगळं काय आहे स्ट्राईक प्राइस. आपण या स्ट्राईकला बघूनच सिलेक्ट करतो. ठीक आहे. हे स्ट्राईक प्राइस बघून आपण सिलेक्ट करतो. आणि या ठिकाणी एक व्हॅल्यू दिलेली आहे 24,570. हे सध्या मार्केटमध्ये क्लोज झाल्यानंतरची जी प्राइस आहे. मार्केटमध्ये जे सध्या चालू असलेली किंमत त्याला आपण काय म्हणतो? स्पॉट प्राइस. आता हे दोन लक्षात ठेवा, समोर महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यासोबतच या समोर जे दिलेलं आहे स्ट्राईक प्राइसच्या ते असतं आपलं प्रीमियम. हे प्रीमियम कसं बदलतं तेच आपण बघत आहोत. ठीक आहे. हे कॉलचं प्रीमियम झालं आणि हे पुढचं प्रीमियम झालं. या बाबी तुम्हाला आता कळलंय. आता चला समोर जाऊया. तर बघा, ऑप्शनचं प्रीमियम आपण या ठिकाणी बघितलं. तर बघा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी काढली जाते बघा. समजा की तुम्ही 24,000 स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली. ऍक्च्युअली जे स्पॉट प्राइस आहे त्यालाच आपण निफ्टी म्हणजे सध्याची निफ्टी चालू असेल ते 100 असेल. तर मग जर या स्ट्राईक प्राइस मधून जर ते प्राइस जर मायनस केली आपण, तर येणारी जी प्राइस आहे आपल्यासाठी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे. म्हणजे 100 आपली झाली इंट्रिन्सिक व्हॅल्यू. पुढचं पण तसंच काढायचं. पुढचं जर प्राइस स्ट्राईक प्राइसहून काढायचं बाहेर, तुम्ही 21,000 कोणताही स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करा. ते स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केल्यानंतर मार्केटमध्ये त्या ठिकाणची प्राइस बघा चालू काय आहे आणि ते मायनस केल्यानंतर आलेली जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू, ते म्हणजे रिअल व्हॅल्यू आहे समजा. ठीक आहे. हे म्हणजे रिअल व्हॅल्यू. ठीक आहे. 100 आलेली रिअल व्हॅल्यू ही पुढची काढली आपण, या ठिकाणी कॉलची काढली आपण. हे दोन बाबी तुमच्या लक्षात आला. आता बघा, इन द मनी ऑप्शन मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू पण असते. टाइम व्हॅल्यू तुम्हाला शिकवायचं समोर सांगणार. आणि ऍट द मनी आणि ओटीएम आहे म्हणजे आउट ऑफ द मनी आहे, यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू नसतं. हे इम्पॉर्टन्स आहे, हे लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. टाइम व्हॅल्यू असतं. इन द मनी मध्ये फक्त इंट्रिन्सिक व्हॅल्यू असतं, एवढं लक्षात ठेवा. आता
तुम्ही बघा टाइम व्हॅल्यू म्हणजे काय. टाइम व्हॅल्यू ही इज डिपेंड ऑन द थिटा डिके. ओके. तर बघा, टाइम व्हॅल्यू म्हणजे प्रत्येकाची एक्सपायरी असतं, की समजा निफ्टी जे आहे, निफ्टीचा जो वार आहे, तो समजा की निफ्टीची जे फ्रेश होण्याची तारीख आहे ते म्हणजे मंगळवार आणि एक्सपायरी होण्याची तारीख म्हणजे मंगळवार. दर दर मंगळवारी का असते? आता समजा की टाइम व्हॅल्यू म्हटलं जातं, समजा की मंगळवारी ते दुसरा मंगळवार या दिवशी 7 दिवस असतं. हे पहिल्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत प्राइस मध्ये काय होते? घट होत जाते. ते घट होत जाण्याचं कारण जे असतं त्यालाच म्हटलं जातं टाइम व्हॅल्यू. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे प्राइस असते, आता जेवढं पुढच्या मंगळवारपर्यंत ते प्रीमियम खूप कमी होणार. त्याच्यामध्ये घट होणार. पण त्या घट होण्या अगोदर पहिल्या दिवशी ती घट खूप कमी असणार. घट होण्याचं जे प्रमाण आहे कमी आहे, त्यालाच आपण टाइम व्हॅल्यू असं म्हणतो. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू 100 असेल, समजा की हो, समजा या ठिकाणी ऑप्शन जे प्रीमियम आहे ते ₹100, ₹150 आहे. समजा की या ठिकाणी ₹150 हे ऑप्शनचं प्रीमियम आहे. तर त्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू जर 100 असेल, तर उरलेलं काय असेल? टाइम व्हॅल्यू. प्रीमियम आहे, आपण प्रीमियम म्हटलं, स्ट्राईक प्राइस आपण 25,000 सिलेक्ट केलं. समजा की 25,000 सिलेक्ट केलं आणि त्याचं जे प्रीमियम आहे ते 150 असेल. 115 त्याचं जर प्रीमियम असेल, तर त्यामधून जर आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू मायनस करायची. मग उरलेलं काय येणार आपल्याकडं? टाइम व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यू किती आहे? तर ₹50. आलं लक्षात? आता बघा, या मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, 6व्या दिवशी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, एक्सपायरी दूर आहे. आता 7व्या दिवशी एक्सपायरी होणार आहे. पण पहिल्या दिवशी टाइम व्हॅल्यू आपल्या ठिकाणी जास्त असणार. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी टाइम व्हॅल्यू जास्त असणार. जसं जसं एक्सपायरी जवळ येणार, तसं तसं टाइम व्हॅल्यू कमी होणार. आलं लक्षात? ठीक आहे. अगदी बेसिक मध्ये घेत आहे, जे की आपल्याला पेड कोर्स मध्येच शिकायला भेटतं. ते एकदम डिटेल मध्ये घेत आहे आपण. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी बघा, निफ्टी 24,500 ची आपण स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करणार चार्टवर बघू. 24,500 या ठिकाणी काय आता आपण प्राइस सिलेक्ट केली आणि त्यासमोरचं प्रीमियम किती आहे? ₹167 आहे. ठीक आहे. तर बघा, 24,500 आपण या ठिकाणी बाय केलं आणि स्पॉट प्राइस किती आहे बघा, 24,570 हे सध्या प्राइस चालू आहे मार्केटमध्ये. ती आपण घेतली, त्यालाच आपण स्पॉट प्राइस म्हणतो. घेतली. ठीक आहे. आता समजा ₹24,570 हे आपली स्पॉट प्राइस आहे. 24,500 स्ट्राईक प्राइस आहे. मायनस केली, किती आली? त्याची व्हॅल्यू, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ₹70 आली. ही ₹70 त्याची काय आली? प्रीमियम व्हॅल्यू आली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ₹70 आली. आता बघा, 24,500 ची इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती? ₹70. आता बघा, त्याचं प्रीमियम किती आहे? प्रीमियम आहे ₹167. प्रीमियम किती आहे? 167 रुपीज, ₹0.85 आहे. ठीक आहे. तर मग काय करायचं यामधून? तर ऍक्च्युअल व्हॅल्यू याच्यामधून आपल्याला, ऍक्च्युअल रिअल व्हॅल्यू आपल्याला मिळाली ₹70. मग उरलेलं काय आहे? आपल्याला टाइम व्हॅल्यू. तर बघा, प्रीमियम मधून जर इंट्रिन्सिक व्हॅल्यू मायनस केलं, प्रीमियम किती आहे? ₹167. यामधून आपण टाइम व्हॅल्यू जी आहे ₹70 मायनस केली. आलेली काय आपल्याजवळ टाइम व्हॅल्यू आहे. ते सुद्धा लक्षात ठेवा आणि प्रत्येकाची जे या ठिकाणी जे प्रत्येक व्हॅल्यू दिलेले आहे, त्या प्रत्येक व्हॅल्यूची तुम्ही काय काढा? इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू दोन्ही काढा. मायनस करायचं, बघत जायचं, मायनस करायचं. ठीक आहे. आता आपण पुढची बघू. बघा, 24,700 या ठिकाणी आपण बघितलं. 24,700 ची पुढची व्हॅल्यू काय आहे? 24,700. त्याच्या समोरची प्रीमियमची प्राइस काय आहे? ₹161. हे लक्षात ठेवा. स्पॉट प्राइस आपल्याला तुम्हाला माहिती आहे 24,570. तर बघा, 24,700 स्ट्राईक प्राइस बघितली. ₹24,570 ही काय झाली आपली स्पॉट प्राइस. त्या ठिकाणी मायनस केली, तर त्या ठिकाणी किती आली? इंट्रिन्सिक व्हॅल्यू ₹129.35. आपली त्या ठिकाणची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आली. ठीक आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आली, हे तुमच्या लक्षात आलं. पण आता प्रीमियमच्या प्राइस आपल्याला काढायचं आहे. आता प्रीमियमची प्राइस किती आहे? ₹161.
ते तुम्हाला दाखवलं. 161 रुपीज जे आहे, 0.60 रुपीज ही त्याची काय आहे, प्रीमियमची प्राइस आहे. आता या प्रीमियमच्या प्राइस मधून इंटरेस्टची व्हॅल्यू मायनस करायचं. ठीक आहे. 161 मधून 129 रुपीज जर मायनस केली तर आलेली आपली व्हॅल्यू कोणती आहे, इंटरेस्टिक टाइम व्हॅल्यू आहे. आज इतकं सिंपल आहे, समजून घ्या. ऍक्च्युली यामध्ये डे बाय डे घट होतं ते आपल्याला त्या ठिकाणी बघणार आहे. हे ऑप्शन बारसाठी खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आपण कन्सेप्ट बघितलेले आहे जे पेड कोर्स मध्ये भेटतं. ठीक आहे. तर त्यानंतर बघा की जे प्रीमियम आहे ते वेगवेगळ्या घटकावरती असतात. फॅक्टर घटक त्यावरती अवलंबून असतात. बघा एक असतं डेल्टा. डेल्टा काय आहे ते तुम्हाला सांगतो. थिटा महत्वाचा असतो, त्यानंतर वेगा महत्वाचा असतो, त्यानंतर गामा महत्वाचा असतो. तर बघा डेल्टा म्हणजे काय, तर डेल्टा म्हणजे कन्सेप्ट या ठिकाणी घेऊन घेऊ. डेल्टा म्हणजे काय, डेल्टा म्हणजे निफ्टीची प्राइस 100 ने मूव्ह केली तर त्याचं प्रीमियम कितीने वाढणार हे सांगणारा डेल्टा. त्यानंतर डेल्टा किती पटीने वाढणार हे सांगणारा म्हणजे गॅमा. ठीक आहे. डेल्टाची स्पीड जी दाखवतं ते म्हणजे गामा. आता बघा थिटा. थिटा म्हणजे काय, थिटा म्हणजे एक्सपायरी नुसार त्या टाइम व्हॅल्यू मध्ये कशी वाढ होतं हे सांगणारा घटक जो आहे ते थिटा. वेगा म्हणजे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी नुसार चेंज होतं, त्यानुसार जे बदल होतं त्याला आपण म्हणतो वेगा. हा, ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये मुवमेंट होण्याचं जे कारण असतं ते म्हणजे हे सगळे घटक महत्वाचं असतं. एक म्हणजे डायरेक्शन, मार्केट कोणत्या डायरेक्शन मध्ये, त्यासोबत टाइम किती आहे एक्सपायरीला, व्होलॅटिलिटी किती आहे मार्केटमध्ये आणि सेन्सिटिव्हिटी किती आहे हे बघितल्यानंतर आपल्याला ऑप्शनचं प्रीमियम आपल्याला कळतं की कसं मूव्ह करतं. ठीक आहे. अगदी डिटेल मध्ये चाललोय आपण. आता डेल्टा. आता याच ठिकाणी बघा ऑप्शनचा हे चार्ट आपल्या जवळ आहे. ऑप्शनचा चार्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 प्राइस दिसत आहे. एक आहे डेल्टा, दुसरा आहे गामा, तिसरा आहे थीटा आणि चौथा आहे वेगा. ते 4 घटक तुम्हाला दिसत आहे. त्याच्यासमोर वेगवेगळी व्हॅल्यू तुम्हाला दिसत आहे. ती व्हॅल्यू फार महत्वाचं आहे. त्याच्यानुसार हे प्रीमियमचं कॅल्क्युलेशन आपल्याला म्हणतं. समजा की या ठिकाणी 24,500 चा डेल्टा किती आहे, 0.61 रुपीज आहे. आपण डेल्टा बघतो 61 रुपीज. आता जर निफ्टी जर 100 पॉईंट जर वाढला तर त्यामध्ये प्लस 61 करायचं. या ठिकाणी 0.60 आहे, त्याला मल्टिप्लाय 100 केलं तर 61 रुपीज येणार. तर निफ्टी जर 100 पॉईंट मूव्ह केला तर ते कितीने वाढणार हे सांगणारा घटक म्हणजे डेल्टा. या ठिकाणी बघा, मग जर निफ्टी 100 पॉईंट मूव्ह केला तर हे जे प्रीमियम आहे 167 रुपीज, यामध्ये 161 रुपीज काय करायचं, प्लस करायचं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय होणार, हे डेल्टा निघणार. प्लस केल्यानंतर येणारी व्हॅल्यू. त्यानंतर बघा या ठिकाणी 202 रुपीज दिलेले आहे. त्याच्यामध्ये जर आपण 67 रुपीज जर प्लस केली तर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू निघणार. म्हणजे 100 पॉईंट जर मूव्ह केलं मार्केटने तर त्यामध्ये किती व्हॅल्यू प्लस होणार हे सांगणारा घटक म्हणजे डेल्टा. सगळ्याची व्हॅल्यू प्लस करत जायची. मग आपल्याला काय मिळणार, डेल्टाची व्हॅल्यू मिळणार जर त्या ठिकाणी 100 पॉईंट मूव्ह केला तर. ठीक आहे. जर 10 पॉईंट मुवमेंट केला तर त्या ठिकाणची व्हॅल्यू 5 त्या पटीत वाढायची. समजा की 100चा आपला कॉल घेतलेला आहे, कॉलचं प्रीमियम 100 आहे, डेल्टा 0.50 आहे, निफ्टी 100 पॉईंट वाढणार. समजा आता प्रीमियम जे आहे 200 रुपये, समजा की निफ्टी 100 पॉईंट वाढले तर बघा आता प्रीमियम 100 रुपीज आहे. आता जर 100 रुपये जर निफ्टी 100 पॉईंट वाढलं तर डेल्टा 50 आहे, मुळे आपण काय केलं, 50 प्लस करायचे सरे सरे. 50 प्लस केलं तर मग किती होणार, ते निफ्टी 100 पॉईंट वाढलं तर या ठिकाणी काय होणार, ते प्लस होणार डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे 150 होणार. निफ्टी जर 10 पॉईंट न वाढत असेल तर मग ते काय कितीने वाढणार, 5 रुपयाने. कारण त्या व्हॅल्यू सोबत मल्टिप्लाय करायचे ना, जेवढं पॉईंट वाढलं तेवढं मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे. 10 पॉईंट न वाढले तर 5 रुपये. जर जर 1 पॉईंट न निफ्टी वाढली तर 0.5 रुपये त्यामध्ये प्लस होणार. आता ही बाब तुम्हाला कळली असेल. तर बघा डेल्टा कधी स्थिर नसतो, ते गामामुळे काय होते, ऑटोमॅटिक चेंज होते. आता ही गामा म्हणजे काय, गामा आपण ते बघितलेलं फॅक्टर तेच घटक आहे. आणि हे डेल्टा कसं आहे, डेल्टाची जी स्पीड दाखवते ती गामा दाखवते. हे घटक आहे, अगदी इझी आहे, समजून घ्या. त्यानंतर बघा थिटा. थिटा म्हणजे काय, त्यामध्ये टाइम असतं. तुम्हाला सांगितलंय की निफ्टी जे असतात दर मंगळवारी काय होतं, एक्सपायर होतं. त्याच्याजवळ मग डेट असतं.
समजा की आजची तारीख समजा की 8 आहे आणि 15 तारखेला त्याची 7 दिवसानं एक्सपायरी होणार आहे. आजचा मंगळवार आहे समजा 8 तारखेचा मंगळवार आहे. पुढच्या मंगळवारी निफ्टी काय होणार आहे, एक्सपायर होणार आहे. तर बघा 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, जसं जसं तारीख जवळ असतं त्याच्यामध्ये काय होते, घट होत जाते. या ठिकाणी पहिल्या दिवशी निफ्टी 100 असेल तर दुसऱ्या दिवशी काय होणार, 96 होणार. ऑटोमॅटिक त्यामध्ये काय होतात, घट होत जातात. कारण ते असतं एक्सपायरीवर डिपेंड असतं, त्यामध्ये टाइम असते, टाइम व्हॅल्यू. प्रत्येक दिवशी त्यामध्ये एक्सपायरीमुळे काय होते, घट होत जाते. जशी जशी एक्सपायरी जवळ येते त्यामध्ये काय होते, हळूहळू घट होत जाते. हे तुमच्या लक्षात आलं असतं चिटाटिकेमुळे. त्यानंतर बघा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी सर. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी म्हणजे मार्केट मोठा मूव्ह जर अपेक्षित करायचा असेल तर आपल्याला इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी बघावं लागते. ठीक आहे. तर बघा लॉंग ऑप्शन प्रीमियमला ही मदत करतात. जर इव्हेंट आणि लॉंग ऑप्शन प्रीमियम ला मदत करतात जेव्हा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा. द इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी घटते हे आपल्याला कशात संकेत देतं, ऑप्शन प्रीमियम जर अचानक जर कमी होत असेल तर ते म्हणजे इव्हेंट नंतर जर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी झाली, हे आपल्याला कशावरून कळते, तर ऑप्शनचं प्रीमियम जर अचानक कमी झालं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी कमी झालेली आहे. ट्रेडर त्याला काय म्हटलं जातं, ट्रेडर आयव्ही क्रॅश असं म्हणतात त्याला ट्रेडर. ठीक आहे. तर इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी म्हणजे मार्केटमध्ये मूव्ह जे होत असतात ना प्राइस, ऑप्शनचे प्राइस, त्यालाच आपण काय म्हणतो, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. त्यानंतर मार्केट वर गेला तर कॉल प्रीमियम कमी होतं. आता हे तुम्हाला सांगितलं की टाइम डिटे ऑप्शन ग्रीकमुळे कमी होते, तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. त्याचसोबतच महत्वाचं असतं डेल्टा पॉझिटिव्ह इफेक्ट. तर बघा की आपण बघितलंय. ठीक आहे. आपण बघितलं डेल्टा पॉझिटिव्ह इफेक्ट महत्वाचं असतं. ते प्रीमियमला काय करतं, मदत करतं. ठीक आहे. त्यासोबतच मदत करतं थिटा डिके. जर थिटा डिके पहिल्या दिवशी असेल तर प्रेशर कमी असतं. जसं जसं थिटा डिके जवळ येतं तर म्हणजे एक्सपायरी जवळ असतं, थिटा डिकेचं प्रेशर वाढत जातं. त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी घसरत आहे म्हणजे वेगा काय होत आहे, निगेटिव्ह होत आहे. आणि वेगा निगेटिव्ह होत असल्याच्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रेशर दिसून येते आपल्या ऑप्शन प्रीमियमवरती. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रीमियम बायरसाठी स्पीड का महत्वाची आहे? का ऑप्शन बायरसाठी सर्वात महत्वाचं आहे? तर राईट डायरेक्शनसाठी आणि राईट टायमिंगसाठी प्रीमियम महत्वाचं आहे. कारण ऑप्शन बायरला प्रॉफिट कमवायचं असेल तर टाइम व्हॅल्यू सोबत चालावं लागतं. मूव्ह जितका लवकर असेल तितका पुरेसा होईल तितका थिटा विरुद्ध काम करण्यासाठी प्राइस मुव्हमेंटला वेळ मिळतो. म्हणजेच पहिल्या दिवशी थिटा टिके कमी असतं, दुसऱ्या दिवशी थिटा टिके थोडं कमी असतं. जसं जसं एक्सपायरी जवळ असतं तसं तसं टाइम एक्सपायरी म्हणजेच त्या ठिकाणचे जे प्रीमियम असतं ते गलत जातं. म्हणजे त्या ठिकाणी ते पिघळून जातं म्हणजे कमी कमी होत जातं. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्शन त्यासोबत थिटा डिके फार महत्वाचं आहे. ठीक आहे. डायरेक्शन बरोबर टाइम टाइम त्यासोबत मूव त्यानंतर स्लो होतं. मूव्ह जर स्लो होत असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये विकनेस दिसून येते किंवा त्या प्रीमियम मध्ये विकनेस दिसून येते. हे आपण त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर बघा की एक्सपायरी, आज मी तुम्हाला सांगितलं एक्सपायरी फार महत्वाची आहे. एक्सपायरी म्हणजे काय, तर फार एक्सपायरी, नियर एक्सपायरी आणि एक्सपायरी हे फार महत्वाचं आहे. बघा की फार एक्सपायरी जर दूर असेल तर त्या ठिकाणी थिटा डिकी काय असतं, खूप कमी स्लो होतं. समजा की पहिल्या दिवशी एक्सपायरी दूर आहे त्याच्यामुळे 100 रुपये असेल तर समजा की पहिल्या दिवशी 90 रुपये किंवा 40 रुपये अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. जसं एक्सपायरी जवळ येतं त्या ठिकाणी डिके होण्याचं प्रमाण काय असतं, वाढतं. समजा की या ठिकाणी 20 रुपये डिके होत आहे. समजा की प्रीमियम 100 रुपये असेल त्याच्यामध्ये 20 मायनस करायचं मग किती होणार, 80 रुपये. पहिल्या दिवशी तर 10च झाले. पहिल्या दिवशी तर समजा की या ठिकाणी 10 रुपये, पहिल्या दिवशी 5च रुपये एक्सपायर झाले समजा.
म्हणजे 95 रुपीज, त्याची व्हॅल्यू जी असतात ना त्याच्यानुसार ती एक्सपायरीच्या दिवशी खूप म्हणजे 50% 70 रुपीज म्हणजे गलतं ना त्यावेळेस एक्सपायरी म्हणजे प्रीमियम जे ₹100 आहे ते डायरेक्ट झिरो होतं एक्सपायरीच्या दिवशी. म्हणजे गामा इफेक्ट असतो त्या दिवशी. रिस्क हाय असतं. त्या दिवशी मार्केटमध्ये खूप व्होलॅटिलिटी बघायला मिळते. ठीक आहे. आता तुम्हाला ते चार्टवरती तुम्हाला सांगितलंच होतं की बघा. तरी आपण चार्टवरती एक वेळा बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे थिटा डीके. थिटा डीके म्हणजे त्यामधून डायरेक्ट मायनस होतं. हे जे आहे ना तुम्हाला 137 मधून मायनस होताना दिसतं डायरेक्ट. दुसऱ्या दिवशी 167 रुपीज, 202 मधून 26 रुपीज मायनस, 240 रुपीज मधून 25 रुपीज मायनस, 280 रुपीज मधून 24 रुपीज मायनस. हे मायनस मायनस होत जातं. यामध्ये पण तसंच 110 104 रुपीज मधून 50 रुपीज मायनस, 131 मध्ये 40 रुपीज मायनस अँड 161 रुपीज 12 रुपीज मायनस असं एक्सपायरीमुळे. कारण या ठिकाणची बघा एक्सपायरीसाठी किती दिवस शिल्लक आहे? 3च दिवस शिल्लक आहे. म्हणून या ठिकाणी एक्सपायरी धमाक त्या ठिकाणी थिटारिकी होतं. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. अगदी सोपं आहे, समजून घ्या. तुम्हाला असा डिटेल व्हिडिओ कुठून मिळणार आहे ते पण मराठीमध्ये तर इम्पॉसिबल. ठीक आहे. त्यानंतर बघा प्राइस जे आहे ऑप्शनची प्राइस मूव्ह करण्यामागचं कारण तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युला हा लक्षात ठेवा. प्राइस मूव्ह, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मायनस टाइम डिके. टाइम डिके आता तुम्हाला सांगितलं एक्सपायरीला किती दिवस बाकी आहेत त्यावरून ते ठरतं. ठीक आहे. बाकी जे आहे व्हॅल्यूवरून आपल्याला ते काढता येतं. डिटेल हा कोर्स आहे. आपला जो कोर्स आहे अगदी डिटेल आहे. त्यामध्ये आपण हे घेतो आहे. त्यानंतर बघा की या ठिकाणी आपलं ऑप्शन बाहेरचं जे प्रीमियम आहे कसं घालतं आपण या ठिकाणी डिटेल बघितलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात आलं. आता जर पुढचं आपण बघणार आहे की ऑप्शन बायर आणि ऑप्शन डायरेक्शन ऑफ ब्रिक्सहून कसं ऑप्शन बाईंगला बेनिफिट मिळू शकतं ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.